या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। शार्वी फाउंडेशनने आदर्श उपक्रम राबवत 7000 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केले। समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणारा शार्वी फाउंडेशनचा उपक्रम आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे। येवला तालुक्यातील एरंडगाव येथे शार्वी फाउंडेशनच्या वतीने तब्बल 7000 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या ऐतिहासिक व स्तुत्य उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे। या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांनी प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी शार्वी फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले। या उपक्रमामागे रामदास अण्णा दामोदर पाबळे आणि शार्वी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रेयश प्रकाश पाबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, सरपंच शिवाजी खापरे यांच्यासह परिसरातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। येवला स्वागत। पहिल्यांदा येवल्यात आले, आज हा जो उपक्रम झाला, काय वाटतं? शार्वी फाउंडेशन आणि रामदास अण्णा पाबळे सर, आमचा मित्र श्रेयस दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मला फार आनंद झाला। कारण हल्ली समाज जागृती, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना खूप कमी होत चाललेली आहे। आणि अशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्ष काम करतात। त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं, मला फोनवर सांगण्यात आलं की असं असं आहे, त्याच्यानंतर मी तात्काळ होकार दिला। कारण मला अशा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होणं आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं। आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगाव सारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो। आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली लोक भेटल्याचा आनंद होतो आणि त्यांना हसवणं, त्यांना काय म्हणूयात, दैनंदिन स्ट्रेसमधनं त्यांना बाहेर काढणं, मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक 4 गोष्टी सांगणं, मला हे नेहमीच माझं महत्त्वाचं काम वाटतं आणि मला त्यात प्रचंड आनंद मिळतो। हे झाला तर कार्यक्रम विषय, आगामी आपलं काही चित्रपट काही येतो? आगामी मी आता घबाड कुंड नावाची एक फिल्म करतो आहे। सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर जॉनर आहे, ती लवकरच येईल। कीर्तन नावाची फिल्म आहे जी कीर्तन परंपरेवर आहे। कीर्तन परंपरा किंवा कीर्तन पद्धत कशी बदलत गेली त्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे। आणि समर्थ नावाची एक फिल्म आहे, तर त्याचं शूटिंग पुढच्या महिन्यात सुरू होईल। आणि वराड निघाले लंडनलाचा आत्ताच बँड्राला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ठिकाणी 600वा प्रयोग मी पूर्ण केला आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालू आहेत। सांगशील, आज उपक्रम राबवला आहे, अभिनेता संदीप पाठक आले, काय? नक्कीच इथे माझे मित्र अभिनेता संदीप पाठक सर इथे उपस्थित राहिले। या उपक्रमासाठी मी 7000 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटपचा हा उपक्रम मी करतोय। 26 डिसेंबर 2025 रोजी चालू झालेला हा प्रवास आज इथे पूर्ण होतोय। आज माझ्या माहितीनुसार आज इथे 700 विद्यार्थी इथे आहेत। तर आज त्यांना आम्ही अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते हे शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही देणार आहोत। आमचा हा कार्यक्रमाचं नियोजन मुखेडलं होतं, पण काही कारणामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आमची मायभूमी एरंडगाव इथे करण्याचा आम्ही निर्णय घेतला। उपक्रम घेतलाय, काय भावना आहे तुमची? प्रथम तर मी सगळ्यांना रामकृष्ण हरी। मी तसा जर विचार करायचा ठरवला तर सगळ्यात प्रथम माझा नातू श्रेयश याचं अभिष्टन चिंतन सोहळ्यापासून हा प्रवास जो चालू झाला, तर त्याची सांगता आपल्या एरंडगाव स्वामी विवेकानंद विद्यालयात मी शार्वी फाउंडेशनच्या या महत्त्वपूर्ण म्हणजे की ज्या फाउंडेशननी आम्हाला बळ दिलं, शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाचे कोणीतरी लागतोय, देणं लागतोय, ते देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजेत। म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीनं मला आमचे गुरुबंधू, माझे म्हणजे गुरुबंधू म्हणण्यापेक्षा मी माझे चिरंजीव म्हणेल
असे संदीप दादा यांनी या कार्यक्रमात खूप मोठा वेळेत वेळ देऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय मंगलमय केला. त्याबद्दल मी दादांचे देखील खूप आभार मानतो. त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे मुलं सगळे मुलांचे पालक गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार मानतो. धन्यवाद. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून. प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.